ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आधी सिन्नर, मग नाशिक जिल्हा आणि नंतर राज्याच्या राजकारणात पुढे आलेलं आणि तितक्याच झपाट्यानं खाली येत गेलेलं नाव. तत्कालीन पुणे विद्यापीठातून BSc LLB झालेल्या कोकाटेंनी कधी वकिली केली की नाही हे कदाचित कुणी सांगू शकणार नाही, पण कोकाटे आणि कोट याचं मात्र नातं कायम आहे. उन्हाळा असो की हिवाळा, मोसम कुठलाही असला तरी कोकाटेंचा कोट जसा कधी उतरला नाही, तसा राजकारणात कोणताही हंगाम आला तरी त्यांची आमदारकी गेली नाही. पण आता त्यांनी अल्प उत्पन्न गटाच्या कोट्यातल्या सदनिका फसवणुकीने मिळवल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आणि त्यांची 5व्या वेळची आमदारकी जाण्याची वेळ आली आहे. अंगातल्या कोटसह सुरू झालेला कोकाटेंचा राजकीय प्रवास आता कोट्यातल्या घाटापाशी येऊन थांबलाय. राज्याचं कृषी मंत्रीपद हे सिन्नर सारख्या एरवी दुष्काळी मानल्या जाणाऱ्या तालुक्यासाठी खरं तर संजीवनी ठरणारं. पण कोकाटेंनी आधी हे पद गमावलं, मग उरलं सुरलं क्रीडा खातही गेलं आणि आता आमदारकी जाण्याची वेळ आली आहे. तुकाराम दिघोळेंसारख्या मोठ्या नेत्याशी उभा दावा ठोकून मिळवलेलं स्थान कोकाटेंना नारायण राणेंपासून अजित पवारांपर्यंत अनेक गॉडफादर मिळूनही टिकवता आले नाही. माणिकराव कोकाटेंची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती, त्यांनी वेळोवेळी पक्ष बदलत आपलं राजकारण कसं टिकवून ठेवलं आणि त्यांच्या या कारकिर्दीत कसा डाऊनफॉल येत गेला, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कोकाटेंच्या राजकारणाचा लेखाजोखा मांडताना त्यांच्यावर आज ज्यांच्यामुळे ही वेळ आली आहे त्या तुकाराम दिघोळेंची राजकीय कारकीर्द पाहणं महत्त्वाचं ठरतं. आधी समाजवादी काँग्रेस आणि नंतर शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले तुकाराम दिघोळे हे सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र. सिन्नरच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिघोळेंचं मोठं योगदान राहिलंय. जिल्हा बँक, नाशिक सहकारी साखर कारखाना, VN नाईक शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेणारे दिघोळे 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेला उभे राहिले. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या तिकिटावर निवडूनही आले. दिघोळेंनी जनता दलाचे मातब्बर नेते सूर्यभान गडाख यांचा पराभव केला. पुढे 1995 मध्ये काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यानं दिघोळेंनी अपक्ष उमेदवारी केली आणि निवडूनही आले. शिवसेना भाजप युती सत्तेच्या जवळ गेली, पण काही जागा कमी पडत होत्या. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी दिघोळेंसारख्या काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला. त्या बदल्यात दिघोळेंना ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालं. पण 1999 ला युती सरकारने मुदतीआधी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही पांगले. दिघोळेही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण याच काळात दिघोळेंना माणिकराव कोकाटेंच्या रूपाने आव्हान निर्माण झालं होतं. 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या कोकाटेंनी दिघोळेंचा पराभव केला. इथूनच कोकाटे आणि दिघोळे यांच्यात राजकीय संघर्ष वाढत गेला. दरम्यानच्या काळात 1995 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कोकाटेंनी नाशिकमधल्या सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दिघोळेंनी गुन्हा दाखल केला. पुढे 2004च्या निवडणुकीतही कोकाटे आणि दिघोळे यांच्यात लढत झाली, पण त्यावेळीही कोकाटे निवडून आले. या निकालामुळे दिघोळे काहीसे बॅकफूटवर गेले. मात्र त्यांनी कोकाटेंच्या विरोधातलं सदनिका प्रकरण लावून धरलं. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अखेरपर्यंत लढा दिला. दिघोळेंच्या निधनानंतर त्यांच्या कन्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा लढा सुरू ठेवला. आता त्याच प्रकरणाचा निकाल आलाय आणि 28 वर्षांपूर्वी राजकीय शत्रुत्वातून दाखल झालेल्या या प्रकरणामुळे मंत्रिपदाबरोबरच आमदारकीवरही पाणी सोडण्याची वेळ कोकाटेंवर आली आहे. पण आडवाटेनं गेल्यामुळे आज अडचणीत आलेल्या कोकाटेंची राजकीय कारकीर्दही तितकी सरळ नव्हती. काँग्रेसचे स्थानिक नेते असलेल्या कोकाटेंचं राजकारण 1995 पर्यंत जिल्हा बँकेपुरतं मर्यादित होतं. पुढे ते तालुक्याच्या राजकारणात उतरले आणि त्यांनी तुकाराम दिघोळेंना आव्हान दिलं. 1995 ला अपक्ष निवडून आलेल्या दिघोळेंना शिवसेना भाजप युतीने मंत्री केलं. त्यांच्या रूपानं सिन्नरला मिळालेलं हे पहिलं मंत्रिपद होतं. दिघोळेंचे गोपीनाथ मुंडेंशी जवळचे संबंध होते, पण युतीच्या काळातला हा अपवाद वगळता आपल्या राजकीय कारकिर्दीत दिघोळे समाजवादी काँग्रेस आणि पुढे काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले. कोकाटेंचं मात्र असं काही नव्हतं. ते 1999 ते 2009 या काळात शिवसेनेत होते, पण नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर ते त्यांच्यासोबत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश वाजेंचा पराभव करून निवडूनही आले. पुढे काँग्रेसमध्ये राणेंचीच घुसमट सुरू झाली. अशातच 2014 मध्ये देशात भाजपचं सरकार आलं. महाराष्ट्रातही वातावरण बदलत होतं. राजकारणाचं वारं फिरत असल्याचं राणेंच्या आधी कोकाटेंनी हेरलं आणि 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतली. पण यावेळी ते गुडघ्यावर पडले. 2014च्या
या निवडणुकीत शिवसेनेच्या राजाभाऊ वाजेंनी त्यांचा पराभव केला. पुढे 2019 मध्ये कोकाटेंनी पुन्हा एक उडी मारली. यावेळी ते थेट लोकसभेच्या मैदानात उतरले. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ उभे होते. अशात कोकाटेंनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र इथंही त्यांचा पराभव झाला. पण हार मानतील ते कोकाटे कसले. त्यांनी आणखी एक उडी घेतली. काल परवा राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांच्या विरुद्ध लढलेले आणि जिल्ह्याच्या राजकारणात छगन भुजबळांना नडलेले कोकाटे आता राष्ट्रवादीमध्येच दाखल झाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीकडून विजयी सुद्धा झाले. पुढे अजित पवारांनी बंड केल्यावर कोकाटे त्यांच्या सोबत गेले आणि गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांचा पराभव करून 5व्यांदा आमदार झाले. माणिकराव कोकाटेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, शिवसेना, परत काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं वर्तुळ पूर्ण केलं. त्याच वेळी नारायण राणेंपासून अजित पवारांपर्यंतच्या आक्रमक आणि बंडखोर नेत्यांना साथ देत आपलं राजकारण जिवंत ठेवलं. राणे आणि अजित पवारांसारखे दोन विरोधी विचारसरणीचे गॉडफादर मिळाले तरी कोकाटे त्या दोघांचेही विश्वासू बनून राहिले. कोकाटेंचं हे कसब भल्या भल्यांना थक्क करणार आहे. आधी तुकाराम दिघोळेंसारख्या मातब्बर नेत्याला त्यांनी टक्कर दिली. नंतर छगन भुजबळांच्या विरोधात असलेल्या जातीय राजकारणावर स्वार होत नाशिक जिल्ह्यातलं अस्तित्व टिकवून ठेवलं. गेल्या वर्षी महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात या जिल्ह्यातून दोघांना मंत्री करण्यात आलं. एक होते नरहरी झिरवाळ आणि दुसरे माणिकराव कोकाटे. 20 वर्ष नाशिकच्या राजकारणावर वर्चस्व राहिलेल्या आणि पक्षातले ज्येष्ठ नेते असलेल्या भुजबळांना डावलण्यात आलं होतं. कोकाटेंना महत्त्वाचं असं कृषी खातं मिळालं आणि भुजबळांवर जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणायची वेळ आली. पण पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला. त्यामुळे जागा तयार झाली आणि भुजबळांना मंत्री करणं अजित पवारांना भाग पडलं. सध्या भुजबळ मंत्री असले तरी ते प्रकृतीच्या कारणाने अलीकडे फारसे सक्रिय नाहीत. धनंजय मुंडे यांना आधीच राजीनामा द्यावा लागलाय आणि आता वेळ आली आहे माणिकराव कोकाटेंची. भुजबळ आणि कोकाटे नावाच्या ओबीसी आणि मराठा समाजाच्या दोन तलवारी नाशिकच्या एकाच म्यानात न ठेवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता. पण आता यातली एक तलवार म्यानातून बाहेर काढून संग्रहालयात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोकाटेंच्या या स्थितीला त्यांचं संधी साधू आणि अपरिपक्व राजकारण जबाबदार असल्याचं दिसून येतं. कृषी मंत्री असूनही कोकाटे शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करत होते. पण अजित पवारांनी त्यांना पाठीशी घातलं. पुढे ते विधानसभेत मोबाईलवर रमी खेळताना सापडले. तेव्हाही कोकाटेंना वाचवण्यात आलं. मंत्रिपदाचा राजीनामा न घेता त्यांच्याकडचं कृषी खातं काढून क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलं. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात. इथं कोकाटेंच्या पगड्या उतरत होत्या पण आपलं सर सलामत असल्याचं ते कुठेही दाखवत नव्हते. आता ही सदनिका घोटाळ्यात शिक्षा सुनावली जात असताना कोकाटे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर नव्हते. ते तिथे असते तर कदाचित त्यांना तत्काळ अटक झाली असती. ती टाळण्यासाठी कोकाटे गैरहजर राहिले. पण त्यामुळे शिक्षा सुनावल्यावर त्यांना जामिनासाठी अर्ज करता आला नाही. परिणामी त्यांच्या अटकेचं वॉरंट निघालं. पण या सगळ्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वापासून फारकत घेत वेगळ्या झालेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे ठोके उलटसुलट पडू लागले. आधी धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन अनुभवी नेत्यांवर मंत्रीपद सोडण्याची वेळ आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडचं अन्न औषध प्रशासन खातं स्वाभाविकपणे भुजबळांना मिळालं. पण कोकाटे मात्र एक एक पायरी खाली उतरत गेले. आधी त्यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं. आता क्रीडा खातं स्वतः मुख्यमंत्र्यांनीच अजित पवारांकडे दिलंय. त्यामुळे वर्षभरात कोकाटेंचा कृषी मंत्री ते बिन खात्याचे मंत्री असा डाऊनफॉल झाला. त्यामुळे दुष्काळी तालुका असलेल्या सिन्नरला मिळालेलं मंत्रिपदही गेलं. खरं तर राज्यात महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे आणि विरोधकांचं बळ बरंच घटलंय. त्यामुळे हे सरकार कोंडीत सापडण्याची शक्यता जवळपास नव्हती. पण धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या कारनाम्यांमुळे फारशी धावाधाव न करता विरोधकांना या दोन विकेट मिळाल्या. आता कोकाटेंनी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यावर शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत ते लीलावतीमध्येच असतील. उच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती दिली तर त्यांना दिलासा मिळेल. पण नाही दिली तर त्यांना लीलावती सोडावं लागेल. त्यानंतर ते कुठे असतील हे वॉरंट घेऊन आलेले पोलीस आणि विधानसभेचे अध्यक्षच ठरवतील. माणिकराव कोकाटेंच्या या ढासळत गेलेल्या राजकीय कारकिर्दीविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.